नमस्कार, मी लतास क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत पापड सुटलेली पण मऊसूत अशी भाकरीची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज बघत राहा भाकरीचा व्हिडिओ. भाकरी करण्यासाठी मी इथं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते पाण्याला आता जरा जरा उकळी यायला लागले. मी 3 भाकरीचं पीठ घेतलं आहे इथे. हे 3 भाकरीसाठीच मी हे पीठ घेतलेलं आहे. आणि आता हे गरम झालेलं पाणी मी पिठावर टाकणार आहे. असं गरम पाण्याचं फोडणी देण्यासारखं झालं आहे. आणि आता हा तवा मी गॅसवर ठेवते. गॅस फास्ट करायची आहे. आणि ते पीठ गरम आहे म्हणून चमच्याने आपण एकजीव मिक्स करून घेऊयात. असं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळं पाणी सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. हे असं सगळं व्यवस्थित करत राहायचं आपल्याला. हे बघा, हे सगळं झालं की आता हे चमच्याचं पीठ काढायचं. हाताने असे सगळे ते गुठळे असतात ते फोडायचे, असे झालेले असतात. नाही, आपण जसा पीठ घेतला होता सुटसुटीत तसं सुटसुटीत करायचं आहे पीठ. हे बघा, मी आता हे सगळं पीठ सुटसुटीत केलेलं आहे. बघितलं, हे सगळं पीठ सुटसुटीत केलेलं आहे असं. आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ मळायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घेऊन मी पीठ मळणार आहे. व्यवस्थित छान मऊसूत पीठ मळायचं आहे. हे बघा, आता मी हे 2 वेळा पाणी घेतले जरासं. आणि आता हे पीठ मळते. छान असं मळून झालं. आता इतकं पीठ मळून झालं की काय करायचं आहे. आता जर मी पाणी जास्त घेतलं तर पीठ पातळ होईल. म्हणून काय केलं मी, आता जो चमचा घेतलेला आपण त्या चमच्याने थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. मी त्याला गॅस बारीक करून ठेवणार आहे आता. आणि इथे चांगलं पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन. हे बघू शकता, मी मुद्दाम स्किप करत नाही आहे व्हिडिओ, कारण पीठ कसा पाहिजे, किती मऊ पाहिजे ते दाखवण्यासाठी मी थोडं थोडं असं पाणी घेऊन पीठ मळायचं व्हिडिओ दाखवत आहे. हे असं व्यवस्थित छान पीठ मळायचं आहे बघा. थोडं थोडं पाणी घेऊन मी बघा कसं मस्त मऊसूत पीठ मळलेलं आहे. आता हे भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. छान मऊसूत झालेलं आहे. आता मी याचे हे छान बघा, हे असे छान मऊसूत झालेलं आहे. आता मी याचे 3 गोळे करणार आहे. हे बघा, 3 भाकरीसाठी मी 3 गोळे करून घेणार आहे असे. आता त्यातलाच मी एक पिठाचा गोळा घेणार आहे भाकरीसाठी. आणि असं थोडं पाणी घेऊन, म्हणजे जेवढं बोटाला लागेल तेवढंच पाणी घेऊन असं परत मळायचं आहे. हे बघा, हे पाण्याने पातळ झालेलं नाही आहे. मी थोडं थोडं पाणी घेते पण ते ऑब्झर्व करते पीठ, म्हणजे अजून त्याला पाणी पाहिजे. हे छान असं मळलं जातं आहे. हे बघा, छान असं गोलाकार होतं आहे. आता काय करायचं, हा जो आपण गोळा केलेला आहे तो असं हातावर घ्यायचा आहे. असं 2 हाताने थापायचं आहे. आणि सुकं पीठ घेऊन हे ताटात पसरवायचं. थोडंसं पीठ उजव्या हाताला लावायचं आणि हे असं भाकरी जशी हातावर करतात त्या प्रकारे करायचं आहे. उजव्या हाताचा तळवा आणि 3 बोटं डाव्या हाताची असे अंगठं आणि 3 बोटाने अशा प्रकारे आपल्याला जराशी भाकरी करून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढी हातावर भाकरी झाली की अशी ताटात टाकायची आपण जे सुकं पीठ टाकलेलं तिथे. आणि ही कडेने आपल्याला पहिली कडेने बारीक करून घ्यायची आहे अशी. हे बघा, भाकरी फिरवत फिरवत अशी कडेने बारीक करून घ्यायची आहे. मध्येच मधोमध पण थापायची ही अशी, कारण मधोमध जाड होता कामा नये म्हणून हे अशी बोटानेच करायची आहे. हे बघा, हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला. जर हालत नसेल तर असं मी जसं आता हळूच हातात घ्यायची भाकरी आणि अशी सगळीकडे फिरवायची, म्हणजे त्याला पीठ लागतं.
आणि मग ही अशी भाकरी आपली फिरते ताटामध्ये. ही अशी ताटात फिरणार बघितलं, काहीच घाबरायची गरज नाही. हे व्यवस्थित होते, नाही फाटत नाही, काय नाही. हे बघा, हे मी अशी करते भाकरी. जर तुम्हाला वाटलं माझी भाकरी ताटाला चिकटलेली आहे आणि आता हलत नाही आहे, तर मग काय करायचं, हळूच भाकरी उचलायची, जरासं सुकं पीठ टाकायचं. हे बघा मी कसं आता हे करते, असं सगळं मध्ये सगळीकडं फिरवते, असं हात तसा हात फिरवायचा आहे मध्ये. आता हे माझी भाकरी हलत नव्हती, म्हणून मी काय केलं, हळूच भाकरी उचलली, थोडं असं सुकं पीठ टाकलं आणि आता परत भाकरी थापायला सुरुवात केली. हे बघा, आता परत भाकरी फिरते की नाही पटापट. हे अशी फिरवली, हे अशी फिरवायची आहे, व्यवस्थित फिरते अशी. आता तवा मी गरम केला होता मगाशी गॅस फास्ट करून, आणि नंतर गॅस बारीक केलेला, तरी पण तवा गरम आहे म्हणून जरा तवा 2 सेकंदासाठी उचलला नॉर्मलला येण्यासाठी. हे महत्त्वाचं आहे, तवा जास्त गरम ठेवायचं नाही आहे. आणि असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे, हळूच पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे. पाणी लावून झाल्याशिवाय गॅस फास्ट करायची नाही, अजिबात गॅस फास्ट करायची नाही आहे. आता माझा सगळीकडे मी जोपर्यंत पाणी लावून होत नाही आहे तोपर्यंत गॅस फास्ट करत नाही. आता गॅस पाणी लावून झालं तर मी गॅस फास्ट केलेली आहे. आणि आता मी हे 2 गोळा, आता हा दुसरा गोळा घेऊन करायची सुरुवात केली. पण 10 ते 12 सेकंदाच्या वर ते पाणी सुकून द्यायचं नाही आहे. आता हे बघा 10-12 सेकंद झालेले आहेत. मी हे चमच्यानेच असं चमच्याला जरा पाणी लावून असं, हे बघा, या हाताने उचलून भाकरी पलटायची आहे. याच स्टेजला भाकरी पलटायची आहे, जास्त शेकून द्यायची नाही. कारण का, जर भाकरी सुकली, वरची भाकरी सुकली तर त्या खालच्या साईडला भेगा पडतात आणि भाकरी फुगत नाही. म्हणून भाकरी जास्त शेकवायची नाही, या स्टेजला भाकरी पलटायची. आता तुम्ही दुसरी भाकरी आरामात करू शकता. तर हे बघा, मी आता भाकरी पलटलेली आहे आणि या एवढी तळलेली असतानाच भाकरी पलटलेली. एवढं लक्षात ठेवलं की तुमची भाकरी कंपल्सरी फुगणारच, म्हणजे तिला पापड सुटणारच, हे लक्षात ठेवायचं. म्हणून भाकरी पलटी करताना पहिल्यांदा जेव्हा आपण भाकरी पलटी करतो तेव्हा पाणी जास्त त्याला पाणी कोरडं होऊ द्यायचं नाही आहे, पाणी सुकून द्यायचं नाही जास्त. हे बघा, मी आता आरामात दुसरी भाकरी करायला घेतलेली आहे आणि तुम्हाला जसं सांगितलं तसंच परत मी भाकरी करते. सुकं पीठ टाकलं आहे, त्यावर हाताला सुकं पीठ लावलं आहे. डाव्या हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आणि उजव्या बोटांच्या साहाय्याने मी हे अशी भाकरी, मला जेवढी शक्य होईल तेवढी मी करते. हे बघा, हे अशी भाकरी करायची आहे. असं तुम्ही केलं तुमची भाकरी कधीच फसणार नाही आणि नेहमी पापड सुटलेला असेल भाकरीला, हे लक्षात ठेवा. हे बघा, हे असं करायचं आहे. हे असं आता व्यवस्थित टाकायचं आहे. जर तुमच्या हाताला पीठ चिकटलेलं असेल तर अशी ही भाकरी टाकली की तुम्ही हाताचं पीठ काढून परत मग असे थापू शकता. हे असं बघा. शक्यतो पलेत्याचा, भाकरी पलटताना पलेत्याचा वापर करायचा नाही. मी जसं चमच्याने वापर केला, चमचा घेऊन हे केलं तसंच करायचं आहे. हे बघा, मी आता हे चमच्याने करते. भाकरी शेकले काय बघायची आपल्याला. चमच्याने आपण भाकरी जेव्हा प्रथम पलटतो तेव्हा त्या चमच्याच्या कडेने ती भाकरीला तो चमचा लागलेला असतो, पलिता लागलेला असतो, त्यामुळे तिथे भाकरी फाटते आणि भाकरी आपली चांगली फुगत नाही. आता बघा, मी हे भाकरी व्यवस्थित शेकवते. भाकरी व्यवस्थित शेकवलं. आता ह्या क्षणाला काय करायचं, जेव्हा मी भाकरी पलटणार आहे आता ही माझी भाकरी शेकलेली आहे. हे बघा, मी ह्या बोटाच्या खालच्या बाजूने हे भाकरी आता अशी आपल्याला पलटली की झारा घ्यायचा आहे. हे असं झारा
आणि झाराच्या साहाय्याने आपल्याला तिला शेकवायची आहे चांगली. हे बघा मी काहीच केलेलं नाही आहे. भाकरी आपोआप फुगलेली आहे. तव्यावर पलटताना आपोआप फुगलेली आहे. बघितली ही आपोआप फुगलेली आहे ही अशी. हे मी जसं सांगितलं तसंच तुम्ही जर केलात तर भाकरी अजिबात फसणार नाही आणि अशी फुगणार आहे. हे आता हे जरा कुठे कुठे असेल तेव्हा हळूच शेकून घ्यायचं आपल्याला भाकरी. हे बघा हे असं शेकून घ्यायचं. अशी आलटून पालटून शेकून घ्यायचे. तरी पण तिला पापड सुटलेला आहे, मऊसूस झालेला आहे. बघा कशी भाकरी शेकलेली आहे, व्यवस्थित शेकलेली आहे भाकरी. गॅस बारीक करायचा आहे, बारीकच ठेवायचा आहे. आणि ही भाकरी मी आता ही चाळणीमध्ये उभी ठेवणार आहे. कधी पण भाकरी झाल्यावर भाकरी अशी उभी ठेवायची चाळणीमध्ये, तिला वाफ घालवून द्यायची. कधीच भाकरी एकावर एक ठेवायची नाही किंवा असं ठेवायची नाही, अशी उभीच ठेवायची नेहमी भाकरी. म्हणजे तिचा पापड पण छान असतो आणि ती एकमेकांना चिटकत नाही आणि मऊसूत असा गिज्जा होत नाही. त्याच्यामुळे अशी भाकरी ठेवायची. बघा मी कशी अशी भाकरी उभी करून ठेवलेली आहे. अशी भाकरी उभी करून ठेवायची आहे. आणि आता मी दुसरी भाकरी करायला घेते. आता ही भाकरी शेकून तवा गरम झालेला होता. आपण गॅस फास्ट केलेलं म्हणून तवा गरम केलेलं. म्हणून मी आता काय करणार आहे, जरासाठी थोड्या 10-12 सेकंदासाठी तवा गॅसवरून काढणार आहे. तोपर्यंत मी भाकरी करते. ही बघा अशी फटाफट भाकरी करते. तोपर्यंत तवा बाजूला करून ठेवला आहे, तवा नॉर्मलला येण्यासाठी. काय जणी काय करतात, गॅसवरसुद्धा भाकऱ्या शेकवतात. त्या भाकऱ्या शेकवल्या तरीच काहीच हरकत नाही आहे. कोण म्हणतं की अमोनिया वायू वगैरे भाकरीला लागतं, पण ज्याची त्याची इच्छा असते, त्याच्यामुळे काहीच बोलू शकत नाही. मी तव्यावरच भाकरी शेकवते अशी व्यवस्थित. हे आता अशी भाकरी मी आता सगळ्या भाकऱ्या अशा करून घेणार आहे. मी आता इथं तिसरी भाकरीसुद्धा करून घेते. हे मुद्दाम मी तिन्ही भाकऱ्या तुम्हाला दाखवते, म्हणजे मी सारख्याच केलेल्या आहेत. काही त्याच्यामध्ये मी तव्यावरच भाकऱ्या शेकवलेल्या आहेत आणि तुम्हाला जसं पहिली भाकरी जशी सांगितलेली तशीच त्याप्रमाणे सगळ्या भाकऱ्या मी तशाच केलेल्या आहेत. म्हणून मी मुद्दाम या तिन्ही भाकऱ्या दाखवत आहे तुम्हाला.
तर इथं माझ्या तिन्ही भाकऱ्या करून तयार आहेत हे बघा. आणि तिन्ही भाकऱ्या एकसारख्या शेकलेल्या आहेत. या बघा, तिन्ही भाकऱ्या मी तुम्हाला दाखवते, एकसारख्या शेकलेल्या आहेत. आणि भाकऱ्या शेकून झाल्या की अशा चाळणीमध्ये वगैरे पूर्वीच्या लोकी टोपल्या ठेवायच्या, पण आपण आता ह्या चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. एकावर एक भाकरी ठेवली तर त्याची वाफ जात नाही आणि मग भाकऱ्या गीच्च होतात किंवा एकाला एक चिकटतात, त्यामुळे ते चांगलं लागत नाहीत. हे बघा, या भाकरीला कसं चांगला पापड सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मऊसूत पण आहे, त्याची वाफ आता गेले. हे बघा, मी तुम्हाला भाकरी अर्धी करून दाखवते. हे बघा, आतून पण चांगला टेक्स्चर आलेलं आहे, त्याला चांगली शेकलेली आहे आणि मऊसूत पण झालेली आहे. तुम्ही माझ्या हातावर ज्याप्रमाणे मी दाखवते किती मऊसूत असेल भाकरी, ती तुम्ही विचार करू शकता. हे बघा, ही भाकरी व्यवस्थित छान मऊसूत आणि पापड पण छान सुटलेलं आहे त्याला. आणि पापड खायला पण छान लागतं त्याचं, जर अशा प्रकारे शेकलेली असेल तर मी आज तुम्हाला भाकरीचं पीठ मळण्यापासून, भाकरी थापण्यापासून, भाकरी शेकण्यापर्यंत सगळं व्यवस्थित सगळं सिक्रेट नाही म्हणता येणार, व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही जर भाकरी केलं तर नक्की तुमच्या भाकऱ्या अशा होतील. तर कशी वाटली तुम्हाला भाकरीची रेसिपी, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू परत अशाच एका नवीन युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम.